वैष्णवी हगवणे प्रकरणामध्ये आज पोलिसांनी तिचा सासरा राजेंद्र हगवणे आणि मोठा मुलगा सुशील हगवणे या दोघांनाही एका धाब्यावर जेवण करत असताना तिथून ताब्यात घेतले। तसेच या अगोदर वैष्णवीचे पती शशांक हगवणे, तिची सासू, ननंद या तिघांना अगोदरच अटक केली। पण आज सासरा आणि मोठ्या दिराला ताब्यात घेतल्यानंतर आणखीन धक्कादायक खुलासे समोर आले। वैष्णवीला पायपाने देखील मारहाण केली होती असं देखील उघड झालंय। दोन्ही कुटुंबांनी हा सर्व प्रकार हुंडाबळीमधून केलाय हे संपूर्ण महाराष्ट्राला समजलंय। वैष्णवीने आपलं जीवन संपवलंय हे सर्वत्र प्रसारित झालं होतं, परंतु त्या अगोदर तिला खूप जास्त प्रमाणामध्ये मारहाण झाली होती आणि त्या मारहाणीचे वळ तिच्या मांडीवरती, मानेवरती, पाठीवरती अनेक जागेवरती जखमा होत्या असं देखील बोललं जातंय। या मारहाणीमध्ये वैष्णवी हगवण्याचा मृत्यू झाला असावा, त्यानंतर असं दाखवलं तिने जीवन संपवलंय। संपूर्ण हगवणे कुटुंब आज पोलिसांच्या ताब्यात आहे। याबद्दल कोर्टामध्ये आज सुनावणी पार पडली। खरं तर या हगवणे कुटुंबावरती मोकोका अंतर्गत गुन्हा दाखल करून यांना जन्मठेप किंवा फाशीची शिक्षा सुनावायला हवी। पण या सर्व प्रकरणावरती वकील काय म्हणाले, कोर्टात नेमकं काय घडलं, चला सविस्तर पाहू। जे आरोपी नंबर 1 आहे त्याचे सासरे म्हणजे मैताचे सासरे आणि दीर यांना हजर केलं होतं। 5 दिवसाची पोलीस कस्टडी दिली आहे 28 तारखेपर्यंत। कुठली कारण, काय कारण सांगितलं? रिमांडमध्ये काय कारण? रिमांडची कारण अशी आहे की आज पहिलाच पीसी होतं त्यांचं, तर तपास करणं त्यांच्याकडनं बाकी आहे। काही मुद्देमाल जप्त करणं बाकी आहे। परत अजून कुणी मदत केली हे पण तपास करणं पोलिसांना बाकी आहे आणि ते पण कारण पोलिसांनी सांगितले। अजून त्याच्यामध्ये कोण कोण अजून आरोपी निष्पन्न होतील का त्याचा पण तपास करायचा आहे। त्याच्यासाठी पण कारणं पोलिसांनी मागितली आहेत आणि असं करून मेहरबार कोर्टाने पोलीस कस्टडी एक्सटेंड करून 5 दिवसाची पोलीस कस्टडी 28 तारखेपर्यंत दिलेली आहे। हे रिमांड कॉपीमधलीच कारण आहेत की त्यांना तपास करायचा आहे, मुद्देमाल जप्त करायचा आहे। जे इंजरीज आहेत, मैतावर जे इंजरीज आहेत ते इंजरीज कुठल्या वेपननी झाले ते वेपन पण जप्त करायचे आहे आणि या सगळ्या गोष्टीचा तपास पोलिसांना करायचा। एक नवीन कलम पोलिसांनी ऍड केलेलं आहे, याच्यामध्ये नेमकं काय ते आहे आणि कशामुळे ते केलेलं आहे? याच्यामध्ये एक नवीन कलम 118 चा ऍड केलेला आहे। 118 मला वाटतं 1 चा ऍड केलेला आहे कलम। याच्यामध्ये तपास अजून चालू आहे। अजून जसा तपास होईल तसं काय काय निष्पन्न होईल त्याच्यावर अजून सेक्शन ऍड होतील। त्यांना आत्महत्येस प्रवृत्त केलं की कोणाचा गुन्हा, कशा पद्धतीने हे पुढे हे बघा आता तपास चालू आहे, त्या गोष्टी काय आता सांगता येणार नाही। ही पहिलीच पीसी होती। 28 तारखेपर्यंत तपास अजून चालेल आणि पुढच्या पीसी मध्ये काय कारण येतात ते आपल्याला कळेल 28 ला। वैष्णवीच्या बाळासंदर्भात त्याचा याच्यात काहीच या पीसी मध्ये त्याचं काहीच आर्ग्युमेंट नाही झालं किंवा ते कारण पण नव्हतं। त्याच्या बाबतीत आपण पुढे जाणार आहोत। त्याच्या बाबतीत आता मला काहीच सांगता येणार नाही। जो हुंडा दिला होता तो हुंडा रिकव्हर करायचा आहे का पोलिसांना? अजून हुंडा रिकव्हर करायचे। फॉर्च्युनर गाडी रिकव्हर केलेली आहे, बाकीचे अजून काही जे गोष्टी आहेत ते पण रिकव्हर करायचे आहेत। यापूर्वी ज्या 3 जणांना 26 पर्यंत कोठडी मिळाली होती त्यावेळेस काय झालं आणि या दोघांची परत 28 पर्यंत होऊ शकते तिघांची? त्या तिघांची पीसी ऑलरेडी 26 तारखेपर्यंत त्यांना पीसी दिलेली आहे। या दोघांना आज हजर केलं तर यांना 28 पर्यंत पीसी दिलेली आहे। 26 तारखेला त्यांना परत कोर्टात आणतील जे पहिले 3 आरोपी आहेत, मग त्यांचे पीसी पुढे एक्सटेंड करतील का नाही ते 26 लाच कळेल। नाही, काही युक्तिवाद नाही। ऍडव्होकेट शिवम निंबाळकर त्याच्याबद्दल काहीच आर्ग्युमेंट झालं नाही, त्याच्याबद्दल काय झालं नाही। मुद्दा फक्त एवढाच होता की आज जे 2 आरोपी हजर केले त्यांना पोलीस कस्टडी द्यायला पाहिजे का ना द्यायला पाहिजे आणि किती द्यायला पाहिजे, एवढाच मुद्दा फक्त डिसाईड झाला।